बंधनाचा तो कशा पद्धतीने फायदा उचलणार, कारण ही धावसंख्या इथून कुठेतरी 60+ 65+ घेऊन जाण्याचा प्रयत्न असेल. यावेळेला टायमिंग प्रॉपर आहे का? होय, मिडल ऑफ द बॅट चेंडू जाईल सीमारेषेच्या पलीकडे. 6 धावांकरता षटकार. पहिला चेंडू शॉर्ट ऑफ लेनचा चेंडू होता. इथून जर का आपण पाहिलं तर पहिल्या चेंडूवरती षटकारानं स्वागत केलंय. दबाव बनवण्याचा प्रयत्न, मिळालेलं जीवनदान आणि त्या जीवनदानाच्या माध्यमातून संघासाठी जोडल्या जाणाऱ्या उपयुक्त धावा. यावेळेला देखील स्लॉटमध्ये चेंडू मिळालाय. सुरुवातीलाच म्हटलं होतं की तिसऱ्या आणि चौथ्या गोलंदाजीचा विकल्प लक्षात घेता पहिल्या 2 षटकांमध्ये फारशी आक्रमक खेळी पाहायला मिळाली नाहीये, परंतु या षटकाची सुरुवात पहिल्या 2 चेंडूवरती लगातार 2 षटकार. हॅपी सिंग, मिळालेला जीवनदान आणि त्यानंतर केली जाणारी आक्रमक फलंदाजी. खरं तर मैदानाच्या आतमध्ये कोणत्याही परिस्थितीतून संघाला मजबूत स्थितीमध्ये घेऊन जाण्याची धमक असणारे 2 खेळाडू आहेत. जरी आघाडीचे 2 फलंदाज लवकर गमावले गेले असले तरी देखील या सामन्यामध्ये यावेळेला आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. लॉफ्ट केलाय. टायमिंग प्रॉपर पाहायला मिळत नाहीये, परंतु तरी देखील चेंडू जाईल सीमा रेषेच्या पलीकडे. पंचांचा इशारा. होय, इट्स ओव्हर द रूप. 6 धावांसाठी षटकार. पहिल्या 2 षटकांमध्ये 22 धावा 11च्या सरासरीनं आल्या आणि या षटकाच्या 3 चेंडूवरती लगातारचे 3 षटकार लगावत असताना षटकारांची हॅट्रिक पूर्ण केली जाते. याही वेळेला टायमिंग प्रॉपर आहे का? क्षेत्ररक्षक चेंडू जज करतायत आणि चेंडू मात्र जाईल सीमा रेखा पार. पंचांचा इशारा. 1 मोर बेगेट. षटकार. लगातारच्या 4 चेंडूंवरती 4 षटकार या ठिकाणी लगावले गेलेत. 6 मध्ये 6 पाहायला मिळणार का? मिळालेलं जीवनदान आणि त्यानंतर रौद्ररूप धारण करणारा हॅपी सिंग. नाव जरी हॅपी असलं तरी गोलंदाजावरती आक्रमण करत आणखीन एक तडाखा. इथे मात्र चेंडूला भिरकावून दिलंय सीमा रेखा पार. 5व्या चेंडूवरती येतोय लगातारचा 5वा षटकार. शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 5 चेंडू मध्ये 5 षटकार आले आहेत. इतिहास रचला जाणार का? अर्धशतक या ठिकाणी धावफलकावरती कंप्लीट केलंय. 6वा चेंडू इथे मात्र निर्धाव फेकला गेलाय. डॉट बॉल आलाय. षटक समाप्त होत आहे. 3 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावा धावफलकावरती पाहायला मिळतात त्या 2 गडी बाद 52 धावा.
तब्बल 30 धावांचं हे षटक राहिलं. केवळ